पाटील, आज उपोषणाचा चौथा दिवस आहे, तुम्ही पाणी घेतलं नाही. सायंकाळच्या वेळेस विभागीय आयुक्त येऊन गेले. काय नेमकी चर्चा झाली आणि तुमची भूमिका काय आहे? सरकारने जो रात्रीत अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करणं सरकारची जबाबदारी. आज कॅबिनेट झाली, उद्या त्याला त्यांनी आज निर्णय घेऊन त्याला विशेष अधिवेशन घ्यायला पाहिजे होतं. नुसती चाल ढकल. देवेंद्र फडणवीस ढकलतात, त्या शिंदे साहेबांवर शिंदे साहेब ढकलतात, देवेंद्र फडणवीस साहेबांवर ते दुसरा उपमुख्यमंत्री अजित जाताना त्यांना गरजच नाही, ते बळ देत आहे त्या छगन भुजबळ मराठ्यांच्या विरोधात लढायचं. नुसतं नाटकं चालले तो विनाकारण मराठ्यांसाठी ना फक्त नाटकं चालल्या. अध्यादेश कशाला काढला? त्याची अंमलबजावणी करायची ना मग लगेच. तुम्हाला मराठी सोपे दिसत आहेत, थोडे दिवस सहन करते बघा मराठी कसं करतात. केसेस मागे घेऊन म्हणतात प्रक्रिया सुरू आहे. अंतरवालीसह राज्यातल्या केसेस मागे घ्या सांग, प्रक्रिया सुरू आहे. 50 वर्ष प्रक्रिया करता का? काय भंगार चाळे लावले, काय सरकार आहे तुम्ही, काय नाही फालतू सारखं वागायला लागलात राहू तुम्ही. उद्या त्याला सभा घ्यायला दारात यायचंय तुम्हाला मराठ्यांची. कशी सभा घेताय तू मग ते बी बघतो आम्ही. किती फालतू चाळे, प्रक्रिया सुरू आहे, केस मागे घ्यायची. तुम्ही कितीतरी केसेस काय रात्रीत मागे घेतला. हैदराबादचं गॅजेट 5 महिन्यापासून घ्या म्हणतो, आज घेऊ उद्या घेऊ, एवढंच चालू आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.